या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, विजय शिवतारे बारामतीमधून लढण्यास इच्छुक असल्याचं कळतंय। विजय शिवतारे बारामतीमधून लढण्यास इच्छुक आहेत। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महायुतीमध्ये आणखीन एका जागेवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। विजय शिवतारे यांनी आता बारामतीमधून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासंदर्भात इच्छुक असल्याचं म्हटलेलं आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, बारामतीची लढत ही हाय व्होल्टेज खरं तर लढत असेल असं म्हटलं जात होतं। खासदार सुप्रिया सुळे नणन विरुद्ध भाऊजाई अशी शक्यता वर्तवली जात होती, पण आता विजय शिवतारे देखील बारामतीमधून लढण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आलेली आहे। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी विजय शिवतारेंशी साधलेला हा संवाद पाहूया। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होण्याची सर्वत्र चर्चा आहे, परंतु ह्या दोघांना सगळ्यांनी मिळून पाडा असं विजय बापू यांनी आवाहन केलेलं आहे। आणि त्यांनी हे आवाहन का केलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगणार, का ही वेळ आली आणि या मागचं कारण काय? नाही बघा, देशात 543 जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्यातला एक मतदारसंघ बारामती आहे। तो पवारांच्या कुटुंबाचा सातबारा नाही आहे, लोकसभेचा मतदारसंघ आहे। 6 विधानसभा आहे त्याच्यामध्ये। या विधानसभेमध्ये 50 वर्षे एकाच कुटुंबाकडे ती सत्ता किंवा ते प्रतिनिधित्व असावं हे अभिप्रेत लोकशाहीला नाही आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून एका श्रीमंत माणसाला, अंबानींना एकच मत आणि झोपडीत राहणारा मजुराला सुद्धा एकच मत एवढ्यासाठी दिलेलं आहे की योग्य असे उमेदवार निवडले जावेत, प्रस्थापित व्हायला नको। त्या प्रस्थापितांनीच या देशाचं, घराणेशाही यांनीच या देशाचं नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। अगदी पंतप्रधान सुद्धा या बाबतीत बोललेले आहे। आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून या प्रस्थापित घराण्याला शह देण्यासाठी लोकांचं प्रतिनिधित्व, 5,80,000 विरोधी मतदार पवारांचे आहेत, त्यांना संधी मिळाली पाहिजे ना। सुप्रियाताई आणि सुनेत्राताई दोघांचं मत आहे, आम्ही दोघांनाही मतदान करू इच्छित नाही, मग त्यांना संधी तर मिळाली पाहिजे। आणि ती संधी मिळवून देण्यासाठी लोकशाहीचे एक गाभा जो आहे तो उद्धृत करण्यासाठी मी निश्चितपणे ही उमेदवारी ठेवणार आहे। परंतु जनतेसमोर हे 2 उमेदवार नाही तर तिसरा पर्याय कोण असणार? तिसरा पर्याय विजय शिवतारे। आता एकदम स्पष्टपणे आणखी काय सांगायचं, लोक ठरवतील काय करायचं ते। परंतु या संदर्भात आपण कोणी आपल्या महायुतीच्या जे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी कोणाशी चर्चा केली आहे तुम्ही? लक्षात घ्या, अशा प्रकारे बघा, मी महायुतीचाच नेता आहे, पण इथल्या मतदारसंघामध्ये महायुतीबरोबर आमची लढाई पवारांची आहे। आणि जर आता एक पवार आले आहेत म्हणून महायुती त्यांना हे करता, आमचा इथला हे संपणार नाही आहे। आणि म्हणून महायुती, म्हणून मी मगाशी म्हटलं की नरेंद्र मोदी विचार मंच या नावानेच पुढे जाऊन, नमो विचार मंच या नावानेच पुढे जाऊन आम्ही ही लढाई, आम्ही युतीच्या विरोधात नाही आणि आम्ही महाविकास आघाडीच्या तर विरोधातच आहोत, इथे तर बरोबरच आहोत। त्यामुळे निश्चितपणे योग्य असं आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्याची जनतेला संधी मिळावी, मतदारांना संधी मिळावी, म्हणून हा सगळा प्रयास आहे। तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये देखील आता विजय शिवतारे बापू हे देखील त्या बारामती लोकसभेमधून इच्छुक आहेत, परंतु उमेदवारी नक्की कोणाला भेटते आणि पुढे काय होतं हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत डुमरे, लोकशाही न्यूज, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।